विधानं समोर येत आहेत. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांवरचं वादग्रस्त विधान होतं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती देखील वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे. काय नक्की राहुल सोलापूरकरांवरती कारवाई होणार आहे? नाही, मी त्या दिवशी साताऱ्यात जे माझं म्हणजे स्टेटमेंट किंवा दिलं होतं, माझं तर मत असं आहे की हे मुद्दामून म्हणजे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चालला आहे का हे बघितलं पाहिजे. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता एखाद्या दिवस उद्या महात्मा फुलेंवर काहीतरी येईल आणि कुणावर काहीतरी येईल. मग असं हे जे आहे हे मुद्दामून राज्यामध्ये अशांतता काही मार्गानं पसरवायची का, हा प्रयत्न चालला आहे का हे, आणि हे सरकारनं कार्यवाही तर केलीच पाहिजे. आणि माझं तर मत असं आहे की एकदा उदाहरण घडलं पाहिजे कायद्याचं. कारण काही लोकांना जोपर्यंत एखादं उदाहरण घडत नाही तोपर्यंत इतरांना त्याचे ज्याला आपण जरब म्हणतो ती बसत नाही, भीती बसत नाही. तर हे महापुरुषांवर वक्तव्य करणं हे सोपं नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही. हे 100% शासनानं म्हणजे कायद्याचा जे काय असेल ते वापर करून केलं पाहिजे. खरं तर यासाठी काही विशेष कायदा तयार नाही, कायदा झाला पाहिजे, कायदा होऊ दे. पण माझं म्हणणं आहे, आज ज्या काही घटना घडतात ह्यात आत्ताचा जो कायदा आपल्याकडे आहे त्या कायद्यामध्ये जी कडक शिक्षा करता येईल ती केली पाहिजे. आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय याच्यावर योग्य विचार करून या बाबतीमध्ये हे जे प्रकार घडतात हे कायमचे थांबण्यासाठी योग्य ती कार्यवाही गृह विभागाच्या माध्यमातून करते. राजे, खरं तर याच्यामध्ये असा आहे की विरोधक असा आरोप करत आहेत की हे भाजपचे आहेत, भाजपच्या प्रचारात होते आणि हे जाणीवपूर्वक असं करतात. असं काय नाही बघा, ते कलाकार आहेत. आता कलाकार एखादा कुठल्या प्रचारात आला की तो त्या पक्षाचा होतो असं म्हणू शकत नाही. कलाकार आहेत आणि आपल्याला कलाकारांचा मान सन्मान आपण सगळेजण ठेवतो. पण कलाकारांनी पण त्यांच्या कलेच्या पुरतं थोडं मर्यादित राहावं. असे वक्तव्य अशा पद्धतीनं ज्याचे पडसाद समाजामध्ये उमटतात असे कलाकारांनी पण करू नये. हे थोडं कलाकारांनी पण जपलं पाहिजे. मग त्यांना जसं राजकारण्यांनी काय बोललं कलाकारांना जसं वाईट वाटतं तसं आज तुम्ही जे बोलला, आज राहुल सोलापूरकर जे बोलले हे शिवप्रेमींना पण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला पण त्याचं दुःख झालं. मग कलाकारांनी पण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.